आज माझा बर्थडे जरा वर्स्ट असणार आहे. ब्लिंकिट वरून एक ऑर्डर आली आणि मला माहिती नाही कोणी पाठवलंय. माझ्या नंबरवरती केलं आणि याच्यात काय आहे ते कोपऱ्यात शोधता येईल. तेवढं कोपऱ्यात गेला. तर गाईज फर्स्ट आउटफिट बघा ही सिलेक्ट केली मी. गाईज वरती पण ओवळ सगळ्यांना आशीर्वाद भेटू दे. स्टाफ होती तिला अनाविंग होती. आता आम्ही शूट करतो तर मध्ये मध्ये आम्हाला सो हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो टुडे इज माय डे. तर आज माझा बर्थडे आहे आणि आज माझा बर्थडे जरा वर्स्ट असणार आहे. कारण की आज सीन काय झालं आहे, बर्थडेच्या दिवशी मला काम आलं आहे. साक्षीचं शूट आजच्या आज करायचं आहे, आजच्याच एडिट करून द्यायचं आहे. आफ्टर दॅट मला एक आलेलं कोलॅब मॅक्सचं, तो पण मला आत्ता जाऊन शूट करायचा आहे आणि आजच एडिट करून आजच पोस्ट करायचं आहे. तर हे दोन कामं आहेत मला. बर्थडेच्या दिवशीत काय यायचे होते काय माहिती. बाकीचा कुठला डे ते लोक ॲग्रीच नाही करायचे, बोलतात आजच पाहिजे. मी बोला ठीक आहे. आता आपण रेडी झालो गाईस. मी पॅरिसवाला शर्ट घातला जो की शॉपिंग ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे. तर आता आपला डे स्टार्ट झाला आहे. तर आता आपण बाहेर जाणार आहोत. जस्ट मी रेडी वगैरे झालो. क्लीन शो किया है तुम्हारे भाई ने. कल लाइव पे आया था तो नहीं किया था. तो अभी अच्छा फील हो रहा है भाई. बर्थडे तो है, बर्थडे वाइब्स आ रहे हैं थोड़े फार. बट सीन ऐसा है कि इतना मैं एक्साइटेड नहीं था, बट होना पड़ता है थोड़ा बहुत. तो लेट्स गो गाइस. बाय द वे हे बूट्स घालणार आहे मी. हॅपी बर्थडे टू मी. काय काल मला विश नाही केलं तू 12 वाजता रात्री. मी झोपून गेलो. डॅडी हॅपी बर्थडे बोला मला. जन्मदिन की ढेर शुभकामनाएं. मंदिरला जाऊ ना आपण. तू बॅग घेऊन का आलाय? बॅग घेऊन का आलाय? पावर बँक आहे रे खिशात राहत ना. मग बॅग घेतो. एक पॉवर बँक साठी थांबलो जरा. बोललो इथे जरा फुलं वगैरे घेऊया. तर मी फुलं आणि काही बेलाचे पानं घेतलेत. आता आपण पोहोचलो शिव मंदिरच्या इथे आणि आता आपण जाऊया. आधी दर्शन घेऊया मस्त आणि आफ्टर दॅट कुठे जायचं आधी तर सिद्धिविनायकचं जायचं प्लॅन आहे आमचं. एकदम पॉझिटिव्ह वाईब्स वाटते. मजा आली ना आदित्य? जय महाकाल. मस्त वाटलं. दर्शन केलं एकदम प्रेमाने. कारण की आज गेलो असतो ना मी बाबुलनाथला तर तिथे खूप गर्दी भेटली असती. तर चांगल्याने दर्शन नाही झालं असतं नाही. तिथे वेळ खूप लागला असता. तर बोललो एक तर ऑलरेडी आपल्याला खूप काम करायचं आहे तर एनर्जी जरा सेव्ह केली पाहिजे. आता आम्ही बेअरफूट चाललो आहे पाया पडायला सिद्धिविनायकला. आदित्यच्या इथे आलेलो. इथे त्याचं घर आहे पाठी मावशीचं. तिथे सगळं ठेवलं सामान, हेल्मेट वगैरे. आणि आता आपण जाणार आहोत सिद्धिविनायकला दर्शन करायला. लेट्स गो. तर मित्रांनो सिद्धिविनायकचं पण दर्शन झालं आपलं. खूप पॉझिटिव्ह वाटतं. आता त्याला भारी आणि इतकं छान दर्शन झालं. इतकं जवळपासून ना आदित्य आहे ना. गर्दी ना काय फटाफट जाऊन आलो आणि मस्त चांगलं वाटतं. आता अजून मी काय बोलू नाही कारण पीस वाटतं आहे. आणि आता मी जाऊन काहीतरी खाऊ शकतो किंवा पिऊ शकतो. कारण की मी घरातून निघालो. मी असं झालो फक्त कपडे घातले कारण की माझी मम्मी बोलते की कुठे काही शिवायचं नाही मंदिरात वगैरे जातो तर. फक्त मी मम्मी पप्पाच्या पाया पडलो आणि तसंच आलो गाडी घेऊन आपली. आता लय बरं वाटतं आणि आता आपण डायरेक्ट जाऊ. आधी तर तू काय नाश्ता केला सकाळी? आता आहे ना माहिती पाहिजे. नाश्ता काहीतरी करूया मित्रांनो. आता जाऊ आपण. आज मंडे तर आज सगळं व्हेज आहे भाई. व्हेज घरी पण व्हेज, सगळीकडे व्हेज. प्रसाद पण भेटला आपल्याला इथे. नाश्ता करूया. आज पण आपण मेंदोडे खातो. काय करणार यार? तू नाही खाता आधीचं ना? वडापाव केला. मॅक्समध्ये जाऊन शूट करायचं आपल्याला बेसिकली. आणि तिचा कॉल येत होता की टाईम झाला आहे. 11 वाजता बोलवलं ना आम्हाला. आता 11:15 11:20 झाले इथे यायला. आता आपण पोहोचलो आणि आता इथे जाऊन शूट करायचं आहे. बाय द वे गाईज आजचे आउटफिट चेक करा आपले. बूट्स घातलेत मी आणि हा शर्ट आहे. कशी वाटते कॉमेंटमध्ये सांगा. इकडचं बोलणं वगैरे केलं आपण शूटसाठी आणि आता आपल्याला करायचं आहे वीकेंड पॅन्ट्सवरती शूट. तर तुम्हाला दाखवतं ते कसे आहेत. बेसिकली कार्गोस आहेत नाईनला बोलतात. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथून हे सगळे कार्गोस आणि त्याच्यावरती कुठले पण टी शर्ट वगैरे असं वेअर करून मला इथे शूट करायचं आहे. तर आता मी विचार करतो आहे फटाफट ते काम आवडून घेतो. एकदाचे आउटफिट वगैरे सगळे घालून वगैरे त्यानंतर इथून निघतो. नंतर आपण ब्लॉग बाकी कंटिन्यू करूया. तर गाईज फर्स्ट आउटफिट बघा ही सिलेक्ट केली मी. शर्ट आहे, ही पॅन्ट आहे. सेकंड कुठली आहे? ही बघा ही आहे ब्राऊन अँड ग्रीन. थर्ड वाकवा
हां ही जर्सी आणि ब्लॅक आहे. तर हे विकेंड पॅन्ट्स होते, ह्याच्यावरती आपल्याला शूट करायचं आहे. 3 आउटफिट घेतलेत आणि एक शूज घेतला. मॅक्सची फर्स्ट आउटफिट चेक करा कशी वाटते. टॉप टू बॉटम मी सगळं एकाकडे घातलं बाई. आणि पाठी पण प्रिंट आहे समथिंग काही इथून दिसणार. या शूट करतो आदित्य. चल ब्रो. गाईज लास्ट आउटफिट आहे. सेकंड आउटफिट मी रेकॉर्ड नाही केली, जरा घाईमध्ये घातली. आता ही लास्ट आउटफिट बघा. यात बूट्स घातले आपले, ही कार्गो आहे. एकदम डिसेंट वाटतं आहे. काय बोलतो आदित्य भाई. फायनली शूट वगैरे सगळं कंप्लीट झालं आणि आम्ही तिथून निघालो. तिथे एक स्टाफ होती यार, तिला अनॉइंग होती. आता आम्ही शूट करतो तर मध्ये मध्ये आम्हाला बोलत होते की मध्ये की कपडे इथे नको ठेवू तिथे नको ठेवू. काय माहिती ती रँडम होती, ती नंतर आली आय गेस, तिला माहिती नव्हतं. बट आदित्यला लय राग आलेला. आदित्य बोलतो थांब हिला आता काहीतरी ऐकवतो, पण ती नंतर काय बोललीच नाही आहे ना, तिला समजलं असेल. बाकी सगळ्यांनी चांगल्याने असं हे केलं, आम्हाला कॉर्पोरेट केला. आणि गाईज स्वतःला एक्झॉस्ट झालो आहे मी. काय केलं? कॉर्पोरेट केला. कॉर्पोरेट हा कॉर्पोरेट केला काय सगळ्यांनी चांगल्याने. आता आम्ही निघतोय घरी. आदित्यला आता घरी सोडतो मी आणि आता एक्झॉस्ट झालं आणि फोनला जरा चार्ज करतो गाईज आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. कारण की भाई आपल्याकडे एकच फोन आहे आणि आपण सगळं काय करतो, तर त्यासाठी सॉरी गाईज. बर्थडे गिफ्ट द्या. 5K सबस्क्रायबर पूर्ण करा लवकरात लवकर. अरे हा यार लय टाईम झाला. 5K कंप्लीट नाही झाले, आतापर्यंत झाले पाहिजे होते. गाईज सपोर्ट दाखवा, सबस्क्राईब मारा जरा. परत मी घरी आलो, फ्रेश झालो आणि आता आपण परत चाललो आहे. आणि एक गुड न्यूज भेटली आता सध्या तरी. साक्षी ऑन द वे येते ती. आता तिच्यासोबत जाईल कुठेतरी बाहेर खायला वगैरे. आणि आफ्टर दॅट तिची जी ब्रँडची व्हिडिओ होती ना, आज तिला शूट करून आजच एडिट करून पाहिजे होती. तर त्याचा सीन एक काय झाला आहे, तो बोलते उद्या व्हिडिओ दिली तरी चालेल. तर आमचा काय विचार आहे की आता शूट करेल जाऊन खाऊन वगैरे. नंतर हिला काय घरी ड्रॉप करेल आणि हिला बोलेल की तुला मी ड्राफ्ट सेंड करतो आणि आफ्टर दॅट ती उद्या एडिट करून अपलोड करेल. ठीक आहे, तर असं करेल तर बेस्ट होईल. कारण की मला एकसाथ सगळं लोड येतं. कारण की जे ब्रँडचे व्हिडिओ असतात ना गाईज, त्यांना खूप सीन असतो. जसं की आता त्याला व्हिडिओ पाठवले तो बोल ना हे चेंज कर, परत ते चेंज कर, परत हे चेंज कर, असे 10 वेळा होतं. 10 वेळा हे म्हणजे इझी पण नाही, पण मला हा काम आवडतो तर मी करतो. ब्लॉगिंग, इंस्टाग्राम हे सगळं मला आधीपासून फेवरेट आहे. तर याच्यात मला खूप मन लागतं. असं वाटत नाही की भाई मी कामच करतो, मी एन्जॉय करतो ते मुवमेंटला. तर म्हणून ह्यात मला मजा येते. अगर तुम्ही विचार करतात की तुम्हाला पण इंस्टाग्राम तुझं यूट्यूबला असं फोकस करायचं आहे, तुमचं असं चॅनल वाढायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला काहीच आतमधून एक पॅशन पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती लक्ष देणं आणि कन्सिस्टन्सीसोबत काम करतील ना, तर तुम्हाला समोरून सगळ्या गोष्टी येतात आणि ते बेस्ट असतात. आणि त्यांचे पैसे पण तसेच असतात, कारण की इतकी मेहनत त्यापाठी असते जी कोणाला माहिती नाही. कारण की आपल्याला माहिती नाही ना की पुढे काय होणार आहे. आपले फॉलोअर्स वाढतील की आपण पुढे रिस्क घेतो की ह्या गोष्टीवर जास्त फोकस करतो, बाकी सगळं कामधंदा सोडतो, जॉब बिबला नाही जात आणि याच्यावरती फोकस देतो. तर असं याच्या पाठी रिझन असतो गाईज. तर त्यामुळे ब्रँड्स पण तसे पे आउट करतात. तर ह्याबद्दल मी खूप तुम्हाला एक्सप्लेन केला. तर आता आपण जाऊ. साक्षी पोहोचेल 5 मिनिटात, आपण तिला जाऊन पिक करूया. गाई साक्षी आली आहे. रस्ता भटकलेली बाई. रस्ता भटकले होते मी, अर्ध्यावर होते. म्हणजे अरे तिकडून लोक जात आहे, हा इकडे कुठे असेल, काय असेल. आणि मी इथे कोपऱ्यात शोधतो हिला. तेवढं कोपऱ्यात गेला. मग अरे बापरे. पोहोचलो आपण ग्रँड मास कॅफे. काय काय रिमूव्ह करते? अच्छा हे हा आतमध्ये जाऊन काढ ना, एवढं काय काही ते प्रोटेक्ट करून येते स्वतःला एकदम. गाईस तर आम्ही ऑर्डर काय केलं बघा, एक पिझ्झा आणि एक कॉफी आणि ते मस्त दिलं आहे. काय बोलते साक्षी? आता मला फोन देऊया चार्जिंगला, नंतर शूट करायचं. आता खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे आपलं आणि आता आम्ही आलो इथे ग्लो गार्डनच्या इथे. कारण की ती साक्षीची सेकंड व्हिडिओ शूट करायची होती ना, ती आता करून घेतो आणि नंतर आपण इथे निघणारच आहोत. पण साक्षीची आउटफिट अशी वाटते की तिने जास्त टिकली नाही लावली ना, तर ही आउटफिटमध्ये ती विसरली हो आणायला. मुस्लिम वाटते एकदम, हा ना. हे पाकिस्तानी कुर्ता आहे हा. अच्छा म्हणून काय. आणि तो टिकली नाही लावली ना. अरे हा आणि यार. ओढणे बिन्ने डोक्यावर घेतलं तर खाला वाटतं. केस पण बघ लाल. ते माहिती काय, जसे आकाशात अशी व्हिडिओ फिरवतात असे आणि नंतर असे घेतात. हे टन 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 टन. फायनली साक्षी मॅमचं शूट झालं. माझ्या फोनमध्ये 2% चार्ज आहे, त्याच्यावरती मी ब्लॉग बनवतो आहे. आणि मला असं वाटतं भाई माझा आताच टाईम आहे ना शूटमध्येच गेलं. बड्डे मी असं काही एन्जॉयच नाही केलं ना. कोणाला रिप्लाय केलं आहे भाई DM मध्ये की थँक्यू सो मच
विश केल्याबद्दल. लोकांना वाटेल त्याला ॲटिट्यूड आला, पण नाही गाईस. पाचची स्टोरी ही आहे. जे लोक ब्लॉग बघतात ज्यांना रिप्लाय नाही भेटला त्यासाठी सॉरी, कारण की मी त्यावेळी शूट करत होतो आणि मी यात बिझी होतो गाईस. मला फोन चालवायचा सकाळपासून टाईम नाही भेटला आहे ना इंस्टाग्राम खोलायचा. त्यामुळे मी बोलतो की हा बड्डे असा वर्स्ट गेला आहे. वर्स्ट म्हणजे काय बोलला, सगळा टाईम शूटमध्येच गेला तर काय करणार ना साक्षी. सगळं कामातच गेलंय आणि काय दुसरं काही करायलाच नाही माझ्या भेटलं. इच्छा पण नव्हत्या काय करायची, पण माहितीये तरी पण गाईस जबरदस्ती काय करायला माहिती, माझा लागतं. बर्थडे नसून पण मला इच्छा ना. सगळं याच दिवशी आला म्हणून असं वाटतंय की यार काय यार सब जगह ये एनर्जी गई आहे. ब्लिंकिटवरून एक ऑर्डर आली आणि मला माहिती नाही कोणी पाठवलं आहे. माझ्या नंबरवरती केलं आणि याच्यात काय आहे तुम्हाला मी घरी दाखवतो. आता मी पण कन्फ्यूज आहे. कोणीतरी पे केलं आहे ना ऑलरेडी? अच्छा, म्हणजे माझ्याच नावाने हे केलं आहे. ओके. मी घरी आलो होतो आणि जरा फ्रेश झालो आणि ते मी मॅक्सची व्हिडिओ जी होती आज आपण बनवली होती ती एडिट करत होतो आणि नंतर मला हे आलं ब्लिंकिटवरून, ठीक आहे, पॅकेज आला आणि ह्याच्या आतमध्ये बघा काय काय 3 गोष्टी आहेत, सॉरी 4 गोष्टी आहेत. पहिलं हे आहे, ठीक आहे, हे तुम्हाला अनबॉक्स करून दाखवतो काय करून. हे बघा हे आलं आहे, इट्स युअर बर्थडे. अच्छा बर्थडे लिहिलं आहे आणि आता हे ओपन केलं. ह्याच्यातमध्ये एक ॲन्व्हलप आहे आणि ॲन्व्हलपच्या आतमध्ये काय आपण बघूया. बाई मी पण नाही बघितलं मित्रांनो, टू बी ऑनेस्ट. कुछ भी नाही भाई. नेक्स्ट मला भेटला हे किटकॅट. इतके सारे किटकॅट भेटले भाई, वाव. आणि त्याला ओपन करूया आपण. ओके, हे ओपन केलं आहे आणि याच्यातमध्ये गाईज खूप सारे किटकॅट यायला. मी सगळं ओपन नाही केलं तर नाही तर मॅस करून टाकेल मी. बघा एवढं ऑलरेडी फाडून टाकलं आहे. आफ्टर दॅट गाईज थर्ड गिफ्टकडे जाऊया आपण. ओके, तर थर्ड गिफ्ट आहे गेस ह्याच्या आतमध्ये आहे. दिस इज अन केक. द फोर्थ हे लास्ट. ह्याच्यातमध्ये बघूया काय आहे. काहीतरी कमालचं असणार आहे आय गेस. कप आहे ह्याच्यात, कप. सो गाईज ह्याच्या आतमध्ये ब्राऊन कप. ब्राऊन इज माय फेवरेट कलर. सो हा एक कप आला तर इतकंच आलं गाईज. हा एक सिक्रेट गिफ्ट होता आणि आता तुम्हाला रिव्हील करतोय की कोणी दिलं होतं. ॲक्च्युली सीन काय आला, मी नंबरचे स्टार्टिंगचे डिजिट चेक केले की कोणीतरी सेंड केला पार्सल. नंतर मी डाऊट घेतला की असं सगळं तर एकच पर्सन करू शकते आणि ती आहे श्रेया. आणि नंतर बघितलं मी श्रेयानी असं असं केलं आहे, हिनेच पाठवला गिफ्ट. तिच्या नंबरनी तो 4 डिजिट मॅच झाला तर हिने हा गिफ्ट पाठवला. तर श्रेया त्यासाठी थँक्यू सो मच. तू ब्लॉग बघते तर. आता मी गाईज तिला पर्सनली कॉल करतो आणि आपल्याकडे एकच फोन आहे तुम्हाला माहिती आहे, आज फोन मी करू शकतो ते तिला करेल नंतर. आणि आता मी कपडे चेंज केले होते सध्या, तर आपण परत आता जाऊ चेंज करून होळीच्या पाया पडायला. श्रेयाने पाठवलं आहे, मी तिचा नंबर चेक केला, तिच्या नंबरने आलं. मम्मी गाईज रेडी होते बघा, सगळ्यांवरून नारळ ओवळते. अच्छा माझ्यावरून पण ओवळते, गाईजवरती पण ओवळ. सगळ्यांना आशीर्वाद भेटू दे. या करून टाका 5000 सबस्क्रायबर. संकेत भाऊ पण आला आपल्यासोबत. झालंय नारळ ओवाळून. जाऊया होळीची पूजा करायला. आहे बघा हे सगळं मी घेतलंय आणि मम्मीने काय काय घेतलंय. आयुषला पॉट गेला, लपून केक आणला होता माझा. काकी पण भेटली, पाया पडतो. सगळ्यांच्या पाया पडतो. इथे बिल्डिंग मध्ये हार्ड आहेत सगळे बघा. वरतून कलर बिलर काय काय टाकतात बघा. सगळे विंडो मध्येच बसलेत, वरतून काय काय टाकतात. फायनली केक कट करून घेऊया आपण. मॅन्डेटरी आहे भाई, केसवरती माझे एस्थेटिक झालेत ना केस, असे वरती करावे लागतात. तांदूळ बघा किती चिपकतात. है कुछ भी नहीं लगाया ते का, चिपका ही नहीं, माया भी नहीं. जोक था भाई. कुंकू छोटा लावलाय. हा काय साखर. आय हेट शुगर. तर गाईस फायनली आपण केक कट करून घेऊया.
हॅपी बर्थडे टू सर्वेश. आणि हा केक नंतर काहीच नाही, मस्त जेवायचं, मस्त मम्मीने पनीरची भाजी बनवली आणि झोपून जायचं. अँड गाईज इथेच आपला ब्लॉग एंड होतो गाईज. आणि तुम्ही इथपर्यंत बघताय तर थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम करत राहा आणि 5000 सबस्क्रायबर आपले लवकरच कंप्लीट करा. इफ तुम्ही आपले ब्लॉग्स एन्जॉय करतात तर. जेली पण एक्साइटेड. इंडियन आर्मी. तर गाईज हा ब्लॉग इथे एंड करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.